नमस्कार मंडळी, मी किरण मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल. तर मित्रांनो, आज आपण अशा स्पर्धेला भेट द्यायला आलोय जिथे रायगड जिल्ह्यातील 4 तालुक्यातील एक समाज गोठलेला आहे. त्यांचा पशुपालन म्हणजे हा मुख्य व्यवसाय, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते खूप प्रगतशील झाले आहेत. तेच म्हणजे धनगर समाज. तसेच रोहा, अलिबाग, मुरुड आणि तळा तालुक्यातील धनगर समाज एकत्र येऊन आपल्या समाजाचे नाव मोठं करताना दिसत आहे. आणि ह्या स्पर्धेचं नाव म्हणजे रायगड धनगर समाज प्रीमियर लीग. तर मित्रांनो, ह्या स्पर्धेबद्दल जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत त्यांच्या मुख्य आयोजकांकडे. चला. तर मित्रांनो, ह्या लीगचे आपल्याला प्रमुख आयोजक जोडलेले आहेत, किरण वरक, रवींद्र झोरे आणि मनोहर गोरे. तर ह्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. थोडक्यात आपण त्यांच्याशी वार्ता करणार आहोत. तर ही लीग आयोजन करण्याच्या मनात तुमचं कधीपासून आलं आणि कसं आलं? ही लीग आयोजन करण्याचं आमचं 2023 पासून आलं. कारण की आमच्या प्लेयर लोकांना चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळावं या लीगच्या मार्फत आणि चांगल्या पुढे मोठमोठ्या लीग खेळाव्या यासाठी आम्ही ही लीग 2023ला ओपन केली. हे आता आमचं तिसरं पर्व आहे आणि आमची लीग चालू झाली तिथपासून आता गेली 2 पर्व आमची समाजाची एक टीम वागीरपट्टी म्हणून असे गेली 2 वर्ष RTPL पण खेळते. हा लीग तुम्ही ठेवण्याचा त्याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तुमचं? नमस्कार, मी मनोहर गोरे. ही लीग रायगड धनगर प्रीमियर लीग ही संकल्पना आम्ही 2023 साली सुरू केली. याचं मेन उद्दिष्ट असं आहे की त्यावेळी कमिटीचे आमचे सहकारी सर्व किरण वरक असतील, उपाध्यक्ष भाऊ हिरे होते. त्यावेळी 2023ला ज्यावेळी आम्ही सुरुवात केली रायगड धनगर प्रीमियर लीगची, तेव्हा मी अध्यक्ष होतो आणि चांगली संकल्पना घेऊन आमच्या मित्रमंडळी सहकाऱ्यांनी खूप स्पर्धा छानरित्या आयोजित केली होती. आणि ही स्पर्धा करण्याचं एकमेव कारण आहे की रायगड जिल्ह्यात धनगर समाज जो खेळाडू आहेत आमचे, ते मोठमोठ्या टुर्नामेंट खेळायला पाहिजेत. रायगड प्रीमियर लीग असेल, रोहा RTPL लीग असेल, अशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आमचा समाजाचा खेळाडू कुठेतरी खेळताना आम्हाला दिसायला हवा. त्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि खूप छान असं आयोजन होतं आहे दरवर्षी. याही वर्षी खूप आयोजन चांगलं झालेलं आहे. अशीच ही स्पर्धा पुढे चालत राहील. ह्या लीगमध्ये तुमच्या समाजाचा पाठिंबा कसा आहे? समाजाचा पाठिंबा म्हटलं तर जेवढा पाठिंबा आहे, ज्याप्रमाणे पाठिंबा आहे म्हणून तर आमची लिंक याच्या पुढे चालू आहे आणि चालत राहणार आहे. आमचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजाचा पाठिंबा होतं. पहिले आमचा 3 तालुक्याचा समाज आहे, रोहा, तळा, मुरुड. ही पहिली आम्ही KDPL खेळायचो. त्याच्यामध्ये फक्त आम्ही 3 तालुक्यामर्यादितच खेळायचो. पण आपल्या कमिटीने विचार केला की बाबा आपण रायगड धनगर प्रीमियर लीग खेळावी. त्याच्यामध्ये आपला प्लेयर रोहा ठिकाणी, तालुका ठिकाणी, रोहा तालुका प्रीमियर लीग होते, रायगड प्रीमियर लीग होते. त्या ठिकाणी आमच्या चांगल्या प्लेयर्सला प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यासाठी आम्ही एक कमिटीने नियोजन करून की आपण रायगड धनगर प्रीमियर लीग खेळावी. त्या हिशोबाने समाजाचा पाठिंबा एवढा चांगल्यारीत्या आहे की गेली 2 वर्ष एवढे उत्तम पद्धतीने कार्यक्रम झाला. आता हे तर तुम्ही समोर बघतच आहात चालूप्रमाणे खूप. आणि याचा पुढचा आमचा फीचर्स काय, आता ह्याच्यामध्ये अजून 2-3 तालुके आमच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत. आम्ही अजून चांगला प्रयत्न करणार आहोत की माणगाव तालुका असेल, महाड तालुका असेल किंवा तिकडे अजून कालापूर, कर्जत तालुका असतील, त्यांना पण आम्ही या लिंकमध्ये सामील करण्यासाठी आम्ही अजून भरपूर कठोरपणे प्रयत्न करू. आता सध्याच्या घडीला 4 तालुके तुमच्यात इन्व्हॉल्व आहेत. तर तुमचं असं म्हणणं आहे की अख्ख्या रायगड जिल्ह्याभर तुमचा धनगर समाज एकत्र यावा ही तुमची इच्छा आहे. तर नक्कीच हा संकल्प तुमचा पूर्णपणे सक्सेसफुल होईल. ह्या लीग मार्फत तुम्ही ह्या समस्त रायगड मधील धनगर समाजातल्या खेळाडूंना काय सांगाल? खेळाडूंना एवढं सांगू शकतो की आतापर्यंत आपण ज्या कमिटीला सहकार्य केलं, आतापर्यंत बोललं तर या 4 तालुक्यामधील भरपूर खेळाडूंनी आम्हाला सहकार्य केलं आणि खूप म्हणजे नावं दिली खेळाडूंनी. आणि आता आम्ही गेल्या पर्वापर्यंत 8 टीम खेळत होतो. आता ह्या पर्वामध्ये आम्ही 10 टीम खेळत होतो. अजून आता पुढे आम्ही ते बाकीचे जे आहेत महाड, माणगाव असेल, त्यांचासुद्धा विचार करू. पण असा सर्व खेळाडूंनी सहकार्य करावा की 12च्या 16 किंवा 12 तरी म्हणजे असं वाढत जावं. सर्व खेळाडूंनी सहकार्य करावं कमिटीला, एवढीच अपेक्षा असेल सर्व खेळाडूंकडून. आमचं उद्दिष्ट असं आहे की साहेब, धनगर समाजाचा खेळाडू हा वरच्या लेवलला, स्टेट लेवलला खेळला पाहिजे. ह्या हिशोबाने आम्ही हा संकल्पना चालू केलेली आहे. आणि आमचा खेळाडूंना उद्दिष्ट एवढाच आहे की सर्वांनी या लीगमध्ये सामील व्हावं आणि आपली पुरेपूर रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्र ठिकाणी जर टीममध्ये आम्ही सर्व मधून जे 12 किंवा 15 प्लेयर निवडणार, त्याच्यामधून आम्ही स्टेट लेवलला एखादी टीम टाकू शकतो. हा आमचा उद्देश आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही ते प्रयत्न करत राहणार. तर आत्ताच्या घडीला ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आहे. तर ह्या लीग मार्फत त्यांचं एवढं उद्दिष्ट आहे का ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंट त्याच्या बाहेरगावी ज्या टुर्नामेंट होतात त्यामध्ये पण हा समाजातील खेळाडू खेळावेत. नक्कीच तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. आणि
सगळ्या ह्या रायगड जिल्ह्यातील सगळ्या समाजाच्या पोरांपर्यंत, खेळाडूंपर्यंत ही व्हिडिओ पोहोचावी म्हणून तुम्ही सगळेजण शेअर करा व्हिडिओ आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा का आणखी कुठल्या कुठल्या समाजातील टुर्नामेंटला आपण पोहोचायला पाहिजे. धन्यवाद.